नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। मालेगाव अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे। न्याय मिळवण्यासाठी एका 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागणे ही प्रशासनासाठी अत्यंत चिंतेची आणि दुर्दैवी बाब मानली जात आहे। डॉक्टर रवींद्र पाटील हे न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी, अतिक्रमण प्रकरणात तात्काळ कारवाई व्हावी आणि संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी उपोषण करत आहेत। मात्र 2 दिवस उलटूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय झालेला नसल्याचा आरोप केला जात आहे। दरम्यान मालेगाव विधायक संघर्ष समितीचे निखिलदादा पवार यांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत प्रशासनावर जोरदार टीका केली आहे। न्यायालयाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्या आणि अतिक्रमण प्रकरणात दिरंगाई करणाऱ्या संबंधित ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे। निखिलदादा पवार म्हणाले की जेव्हा न्यायासाठी एका वृद्ध व्यक्तीला स्वतःच्या जीवाची बाजी लावून उपोषण करावे लागते तेव्हा प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते। न्यायालयाचे आदेश कागदावरच राहणार असतील तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा? आज संपूर्ण परिसराचे लक्ष या आंदोलनाकडे लागले असून प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे। उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीचीही चिंता व्यक्त केली जात आहे। एका 71 वर्षीय नागरिकाचा न्यायासाठी सुरू असलेला संघर्ष प्रशासनाला जाग आणणार का हा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेकडून विचारला जात आहे। मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया, आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा। मालेगाव तालुक्यातील जोडगे ग्रामपंचायत हद्दीमध्ये घरासमोर, दवाखान्यासमोर आणि शासकीय सार्वजनिक वाचनालयाच्या लगत 5 व्यापारी गाळे काढून ग्रामपंचायत जोडगेने एक अन्यायकारक अतिक्रमण निर्माण करून डॉक्टर रवींद्र लाला पाटील साहेब यांच्यावर अन्यायकारकरित्या अतिक्रमण करून त्यांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्याविरोधात त्यांनी मान्य न्यायालयाकडे 2 ते 3 वेळा अपर जिल्हा सत्र न्यायालय तसेच जिल्हा सत्र न्यायालयाचा आदेश आणून अतिक्रमण निष्कासित करण्याचे आदेश आणून देखील आणि त्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयांनी सन्माननीय गटविकास अधिकारी मालेगाव व ग्रामपंचायत जोडगेच्या ग्रामसेवक यांना वारंवार लेखी सूचना करून देखील अतिक्रमण निष्कासित केले जात नाही आणि अतिक्रमण निष्कासित न करता जे गाळेधारक आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम जोडगे ग्रामपंचायतीतर्फे केलं जात आहे। त्याचा निषेध म्हणून ग्रामसेवकाचं निलंबन व्हावं व अतिक्रमण तात्काळ निष्कासित करण्यात यावं या मागणीसाठी ज्येष्ठ नागरिक वयाच्या 71व्या वर्षी दुर्धर आजाराने ग्रस्त असताना डॉक्टर रवींद्र पाटील साहेब या ठिकाणी आज सकाळी 10 वाजेपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे। आता जवळजवळ रात्रीच्या 11 वाजत आलेले आहेत आणि आताही त्यांचं उपोषण सुरू आहे। सन्माननीय तहसीलदार महोदय, सन्माननीय गटविकास अधिकारी महोदय यांनी या ठिकाणी चर्चा केली। त्यांना देखील त्यांनी स्पष्ट सांगितलं जोपर्यंत अतिक्रमण निष्कासित केलं जात नाही तोपर्यंत मी आंदोलन स्थगित करणार नाही। आताही त्यांचं आंदोलन सुरू आहे। त्यांच्या प्रकृतीला काही बरं वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही गटविकास अधिकारी मालेगाव, तहसीलदार मालेगाव यांची असेल। त्यामुळे सन्माननीय डॉक्टर रवींद्र पाटील साहेब यांची मागणी ही रास्त आहे, न्याय उचित आहे व सन्माननीय न्यायालयाचा अवमान मालेगावचे गटविकास अधिकारी हे करत आहेत। त्यामुळे न्यायालयाचा अवमान होऊ नये, न्यायदेवतेच्या आदेशाचा सन्मान राखला जावा यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत।